समाधान कमाई मागाई. बर बर. आमचा आम्ही उभा केलेला चाल डावाला आणि हे दुसरा कोण लोण उभा केला पार्ट्या झाल्या कार्य कोण तिकडे जातो ते कोण इकडे आणि ह्याचं परिचारकला पार्टीला किंमत मोजायला लागणार. बाहेर 8 कारखाना चालवते ती. होय. तिथे गडी उठायची हा मग कण्याने घेतला बोकाटी. हा मतदान झाला का येत नाही ती पुन्हा मी याराच गाठ घेत नाही ती गावात. भाजपने त्यांना उमेदवार दिली असेल तरी ते जनता सुद्धा नेत नाही. तर काय नाही आता निकी अशा आंबळ्या आहे चालू आंबळ्या आतनं वाचल्या तर झालं फुटलं सगळं काळ्यात नाव पण काढणार आहे आमचं का ते आम्हाला पसंतच नाही हा उद्या परिचारकला ह्याचं म्हणजे ही करायची आत्मचेतन करावं लागणार आहे. नमस्कार. नमस्कार बोला की. आपण बंडेचे गावच. बंडीचं राय पाहिजे आपण. बर बर. नाव दिलीप नाना गिड्डे. बर. जिल्हा परिषद निवडणूक लागली आता. चालू झाले आता काय 17 तारखेला डिक्लेअर कळेल हा कोण काय काय. तर तुमच्या गावचा उमेदवार आहे. तर आमच्या गावाचा उमेदवारांना अर्ज दाखल केलता. हा त्यांना पार्टीने उभा केलं त्यांच्या कुठल्या पार्टीनं? बीजेपीनं अर्ज भरायला सांगितलं बीजेपी होतं. म्हणजे परिचारक. परिचारक म्हणजे बीजेपी. हा हा हा. त्याने काही उमेदवारी अर्ज भरायला सांगितलं ताकदीनं पूर्व त्यांनी गावाली नेमचे त्यांना सपोर्ट करून अर्ज भरला. तर आता भाजपनं उमेदवारी म्हणजे काळे गटाला दिली. आता काळ्या गटाला दिली. काळ्या गटानं काल राष्ट्रवादीनं अर्ज भरला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मेळावा घेऊन भाजपची उमेदवार डिक्लेअर केली. मग ह्या गटाचं परिचारक गटानं काय करायचं. हा योग्य वाटते का तुम्हाला? आता आम्हाला तर योग्य वाटत नाही. आता काय जनतेला तर योग्य वाटत नाही कुठलं गोष्ट. तरी आता ही उमेदवारी लादलेली आहे. आपलं गाव म्हणजे प्रतिसाद कसा मिळेल त्यांना? कसं गावाचा पहिल्यापासून गावानं ज्याचा विकास आहे त्याला मतदान केलं. हा कोणाचा विकास वाटतो? काय यांनी केला विकास परिचाराने केलेला आहे. आता हिनं अभिता 5 वर्षात 2-3 वर्षाचा केलेला विकास आहे. ह्यांनी काय आता राष्ट्रवादीत उभं राहायचं म्हणलं लोकांना हे त्यांचं हे केलं. आणि आता आहे ना ह्याच्यात तुम्ही जर भाजपने त्यांना उमेदवार दिली असेल तरी ते सुद्धा जनता सुद्धा नेत नाही. असं काय होणार नाही. भाजपने त्यांना तिकीट दिले म्हणून भाजपच्याच मागे त्यांच्या उमेदवाराला त्यांना देतील असं ही नाही. उद्या परिचारकाला ह्याचं म्हणजे ही करायची आत्मचेतन करावं लागणार आहे. ह्या भांडण गटाचं बंडीशा गावाचं त्यांना विशेष म्हणजे फीस करायला विचार करावा लागणार आहे त्यांना. तुम्ही जर एका दिवसात जर उमेदवार लादत असेल तर जनता तुमचं 5 वर्ष ऐकून घ्या मोकलं नाही. काळे गटानं तर अगोदर उमेदवारी भरताना तर राष्ट्रवादीतनं पंच टाकून त्यांनी मिरवणूक काढून त्याने राष्ट्रवादीच्या चिन्ह लढवायचं म्हणून घोषित केलं. आता काय दुसऱ्या दिवशी तर म्हणजे पालकमंत्र्याच्या पालकमंत्र्याच्या तुम्ही तुमच्या गावात सभा घेऊन तुम्ही बीजेपीची डिक्लेअर उमेदवार करता म्हणजे मग ती कार्यकर्ते निवडणूक आहे. मग कार्यकर्त्यांना कुणाला बोलायचं आहे? तुम्हीच तिकडे तिकडे मालक व्हायचं मला कार्यकर्ते कोणाला जायचं बोलायला. बरोबर. कार्यकर्ता म्हणजे बघा जर आज तुम्ही आता नगरपालिका झाली महानगरपालिका झाली आता हे कार्यकर्ते निवडणे एखाद्या कार्यकर्त्याला बळ देणं हे पक्षाचं काम आहे. तुम्ही जर तुमच्याच घरातल्या लोकांना जर उमेदवार देत बसेल राहिलं तर मग कार्यकर्त्यांना काय करायचं. त्यामुळे जनता इथली शोध नाही याचा विचार नक्कीच होणार याचा. आणि ह्याचं परिचारकला पार्टीला किंमत मोजायला लागणार. म्हणजे ही उमेदवारी जी भाजपला दिली हा कल्याणराव काळेला पार्टीला मोजावं लागणार आहे. कारण आतापर्यंत परिचारक पार्टीचं ह्या गावावर विशेष प्रेम आहे. काम त्यांनी केले चांगलं. अभिजित आबांनी केले. पण ही काय झालं आता एका दिवसात जे आल्यामुळे लोक संभ्रमात पडले. लोक कुणाला कोणी मदत करायची कुणीकडे कुणाला जायचं. आता ह्यांचं उद्या 17 तारखेला डिक्लेअर करणार कोण उमेदवार आहेत किती उमेदवार आहेत कोणाचं काय चिन्ह आहे. आता त्यांनी त्यांचं चिन्ह डिक्लेअर केलेच पहिले कल्याणराव काळ्यानं. आता काल आमच्या गावात आलते काल त्यांनी काय तर संवाद बैठक घेतली घेता पण विशेष काय लोक नव्हती तर काल. एकत्र उमेदवार कोण असावा? आता बागल असावा का काळ्या असावा? तसा जनतेला उमेदवार बागल चांगला आहे. बागल उद्याच्याला इथल्या गोरगरीब जनतेला उमेदवार आलेला आहे. ते काय असा एवढा दांडका उमेदवार नाही. जनतेची एखाद्याची हाक मारत थांबून काम करणार कार्यकर्ता तानाजी काय बागल असू द्या त्यांनी संघटनेचं काम भरपूर केलंय. संतोष असू द्या आमचे मित्र संतोष कसं जरी एखाद्याने हाक मारली तरी उभं राहून त्याचं काय ऐकून घेऊन त्याचं काम मार्गी लावणार आहेत. भावनगी 5 वर्ष पंचायत समितीचं उपसभापद भोगलं. 10-20 वर्ष कारखान्याचं संचालक पद भोगलं. त्यांनी जनतेची गावातल्या गोरगरीब जनतेचं काय सभासदाची कामं त्यांनी भरपूर केलेली. त्याच्यामुळं बागल जरा थोडाफार इथं वरचढ होईल. नमस्कार मामा. बोला
नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. कुठलं बंडीच्या गावचं का? बंदीच्या गावचं निवडणूक लागली आता. अजून कोण उमेदवारी येई नाही निवडणूक कुठं लागली अजून तुमच्या गावचाच उमेदवार आहे की? गावचा हा? आजाला हाकला लागली आणि कसला गावचा कोण हाकला लागली? मत देणारी कोण? तिकीट देणारी हो तिकीट कोण देणारी मी परिचारक म्हणताय का? हा होय. मग काय केलं परिचारक दिलाय की आता कल्याणरावचा? कण्याने घेतला बोकाडी हा. मग चांगला आहे की उमेदवार लय कल्याण? चांगला देखना हा? लांबा रोबा देखना आहे हा. हा. आता 2 कारखान्याचं त्याने हँडल केलं तर दुडेरी होती त्यांची. आणि देऊन बसला घरी हा? आता काय त्याचं नाव सुद्धा घेऊ नका तुम्ही दुसऱ्याला बोला कुणाचं? त्याचं ते काय आता निवडणूक आली, निवडणुकीला उभारले की तुमचं मतदान आहे त्यांना. दुसऱ्याचं बोला दुसऱ्याचं दुसऱ्याच कोण? मग बागल म्हणताय काय? हा, कुठल्याही बोला दुसऱ्या बोला तुम्ही हा. त्याचं बागलन बिगल मग नाव घेत नाही हा. कुठल्याही तुम्ही त्यांचं विचारा मग काय करायचं बर बर. राष्ट्रवादीचा उमेदवार आहे आता. राष्ट्रवादीच होणार हा, राष्ट्रवादी होणार. कोण आहे माहित आहे का राष्ट्रवादी? कोणी बी नसू द्या हा. तीच होणार आबाचं काम आहे का? अभिदा आबाज? अहो तीच होणार तिकिटावर जी आहे माणूस राष्ट्रवादीचा हा. तीच होणार होय. हा. त्याच काय वाद नाही. काळेचं येणार नाही का? आम्ही कशाला म्हणायचं काय अहो, ती गेलं? म्हणते की आता- त्याचं मन सांगेन की त्याला का आपण काय केलं भाजपची कमळाची उमेदवार आहे त्यांना. मग उकन मावळी असली मग हा, काय देशात झालं? कमळ आहे. आम्ही गेलो का कमळात सगळी हा. ती एक गेला म्हणून ती आम्ही म्हणते- सगळी गेलो का अहो विकास करायचा असेल तर ती म्हणते देशात कमळ आहे, राज्यात अहो पण कमळ मी आहे. काय म्हणतो सगळे चौकड असू दे तिकडे चांगलं आहे तिकडे चांगलं कमळ राहणार की हा. तुम्ही चांगलं केलं तर तुमच्या मागे येतील हा, लोक हा. असं आहे त्याचं कमळाचं काम नाही म्हणायचं का तुम्हाला? अहो ते आता गेला कामापुरता हा. कामापुरतं म्हणजे निवडणूक आली म्हणून. हा, गेला पुन्हा कुठला काम मी पुन्हा तिथं कोणी कमळा- पुन्हा अजून कोणी शिवसेने चालला कुठं तर होय. जाणार. आम्ही शिवसेनेत जाऊन आला एकदा. नाही, मग पुन्हा एकदा जाईल का? पुन्हा अजून जाणार तू मागे. पुन्हा एकदा जाईल. काय नाही हो खरं काय नाही होय. लोकांची फक्त माती करायची दुसरं काय सुद्धा काम नाही मग आता येणाऱ्या आता निवडणुकीत कुणाला मतदान करायचं मग? बघ योगी कुणाचं दिसते आधी पाठ कुणाचं कसं दिसते नाही, राष्ट्रवादीला करायचं का कमळाला करायचं? राष्ट्रवादीच आमची पहिली आहेच हा. त्यात काय वाद नाही हा. पण अजून त्यातनं योगी कोण दिसेल ते बघायचं बर बर बर. आम्ही राष्ट्रवादीच पहिलं हा. जगात कोणाला सांगणार मीच आहे हा. राष्ट्रवादीचं बर बर. नाही नाव सांगा तुमचे नुसतं. नावाला काय नाव सांगा नुसतं. नाव सांगा. पोपडी बुडी बर बर. निवडणूक लागली ही तर माहित आहे का? माहिती आहे आपल्याला काय करायचं हा. मत कोणी मग द्यायचं आपण झालं काय करायचं बर बर. कुणाला देणार काम कुणाचं वाटते तुम्हाला चांगलं? आता काय सगळीच म्हणते आणि खोचा खाऊ नये हा? सगळीच खोचा खाऊ खोच्या नये काय निवडणुकीपर्यंत खोच्या खावती ती की? मग हा मग तिथे आम्ही काम करतो सगळं तुम्हाला कामं देतो पोरांच्या नोकऱ्या लागतो तिथे हा. पुन्हा मतदान झालं का येत नाही ती पुन्हा मी यारातच गाठ घेत नाही ती हा. तेव्हा मग शेतकरी संघटनेचं काम आहे का? आता शेतकऱ्याची मदत ते त्याला तर काय हा. आहे फक्त 10-12 दिवस त्याला मी यारात कोणी गोठवाय गेली असं हा. हा. बर बर. मग असंच आहे हो हा. जी मोहर तू त्याला जाऊ द्या मग ती माग हम्म. ऊसाचं आंदोलन झालं त्यानं इकडे बसायचं ऊस करा बाळवली कारखान्याला त्याला इकडे आंदोलन हा. असं आहे. काळ्या पार्टी गरीब- आता भाजपमध्ये गेले योग्य आहे का? काय त्यांना भाजी हा. त्यांच्या तिची पार्ट्या झाल्या कार्य हे कोण तिकडे जातो ते कोण इकडे आजची बारकी पोर कशी करते तशी करायला लागली हा. आणि एखादा सामाजिक गावावर टाकलं गेला हा. त्याच्या मातेला येऊ देत नाही तिकडून हा. आडवायच्याला रे हा. का मातेला गेला का लागणार गेला हा. शिणी जाऊन हाणते कोंबड्या शेळ्या म्हणजे ह्याने कधी पक्ष बदलते चालते आता. यांच्या बाजूच करा हा. आणि आपल्या कार्यकर्त्याने मात्र सुद्धा जायचं. यारात जाऊन हा. पुन्हा नाही त्याला गावात जागा हा. हा असं आहे बर असं आहे खरं आहे बर. अभित पाटलाचं काम आहे का? आता त्यानं लोक नाराज आहे 4-3 हजारात जाहीर दर केला कारखान्यावर 2-20 लोक निघली हा. आणि आता काय का आणि त्या बाजूला काय हा. बंदा लागले हा. आता इच्छानं बघायला एक तिचीड पण जाहीर करायचं त्यानं हा. हा. आता लोक पळायचे तिकडे चंद्रबाग आता एकटीची देतो ह्याच्या अगोदर का परवडत नव्हतं त्यांना? अहो त्याचं काम होतं हा. ना 2 कारखाना मला त्याचं काम नव्हतं होय, होय. कसं चालवायचं कसं होय. बाहेर 8 कारखाना चालवते ती होय. तिथं गडी होता की हा. मग त्याला कळू द्या कसा कारखाना चालवा कसं लोक आपलं घर सांभाळायचं सभासद सभा योग नाही होत. बरोबर आहे. आता काय म्हणते त्याच्या मागे जावं हा काय जायचं कोणा माग म्हणताय? गेले मग कलम मग हा. कशाचं जायचं काय नाही त्याच्याकडे आता जावं का? नाही कसं तर कारखाना आहे की एवढा मोठा कुठं कारखाना आहे चंद्रबागा. दिला लोकांना चालवायला चालवायला दिला लोकांना मग आता कारखाना चालवा देऊन आता राजकारण कशावर करणार आहे आता? काय माहित ते त्यालाच माहित असेल हा. ते त्यालाच माहित असेल कशा करायचं भाजपमध्ये जायचं कारण काय असेल? भाजपमध्ये तिकडे पाय तिकट आहे. हं.
मग तिकीट मिळालं म्हणजे निवडून येते असं वाटतं का? मग त्याला माहित अशी खात्री हा. भाजपवर मोठं आहे हा. येणार जाणार आता मानतात लोक जास्त भाजपला हा. मग ते नेट त्याच्यावर केलं देशात झालं राज्यात झालं आपल्या इथं ग्रामीण भागात आपल्याकडे इकडे नाही अजून भाजप हा नेट नाही बर बर आपल्या पोलीस तालुक्यात नेट नाही बर राम 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 नाव सांगा नाव शिंदे बर बर याच गावचं आहे बंडीच्या गाव नाही उपरी जाय मी आलोय पाहुण्या गाठ बर बर उपरीच आहे बरं असं ते तुमच्या गावात निवडणूक लागली असेल. हा. हा? आता मला तर काय म्हणणे होऊन लागली का काय झाले राम 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 निवडणूक लागली बर बंडीच्या गावच आहे का हाय बर बर आपल्या गावचा उमेदवार उभारलाय माहितीये का? आम्हाला काय माहित हा आता कुठला पक्ष चांगला वाटतो तुम्हाला? आम्हाला पक्ष चांगला वाटून व्यक्ती चांगली वाटत नाही होय बर बर बागल बी उभारले आणि काळे बी उभारले पार्टी बर. कोणी आमने सामने बर कुणाच काम चांगलं वाटतं? आमलं हे जो बागलाच चांगलं वाटतं बागलाच काम हे चांगलं काम करतोय कोण? गाव त्याला गाव माहिती आहे का म्हणे याच कुणाला काढायला कळेला गाव हा आता रोज या रोडवरून येणं जाणं जाईल हा रोड न जात असं गावात शिरलाय का हो? हा. विकास आहे म्हणते छावण्या उभा केले होते म्हणते कशाची? हा. कशाच्या शेतकऱ्यासाठी लई केले म्हणजे कशा ठेवण्या केल्या शेतकऱ्याला लई काम केले म्हणते छावण्या उभा केल्या आता काय गुरांसाठी. डाऊन ती म्हणा कुठे रेकायला असेल तू शेवले केल्या बुरका आपली घरी आणून काय 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 त्याचं नाव पण काढू नका तुम्ही कुणाचं काळ्याचं नाव पण काढू नका आमचं का ते आम्हाला पसंतच नाही हा पुढे काय बोलायची बोल बर भाजपमध्ये गेलो म्हणजे निवडून येतोय मग भाजप मध्ये जाऊन हे जॉब आम्हाला भाजप मध्ये गेले त्याला आम्ही मतदानच करणार नाही हा परिचारकचा उमेदवार आहे ती परिचारक तिकडे गेला पंढरपुरात हा ते कुठे उड्या मारत आमच्या माग उड्या मारवत्या का हा आणि मोकळा येवी बर आमचा आम्ही उभा केलेला त्याला डावाला आणि हे दुसरा कुठं लोण उभा केला जोशी बंडीच्या गावच का हो बर बर कल्याणराव काळे एका गटात आहे त्यांनी राष्ट्रवादीतून भागल आहे आपण कुठलं कोणाचं बघत नाही हा आपली शेती कशी सुधारायची हा. आणि आपण कसं राहायचं एवढं बघायचं बर बर ऊस आहे का तुमचा ऊस हा एक. बर 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 ऊस कुठल्या कारखान्याला घालवताय ऊस काय इटरला जातो चंद्रभागीला जातो दोन्ही कारखान्याला ऊसाची कोणती कोणी फुडली वाटते तुम्हाला? आपल्याला काय माहित नाही नाही, आपण आता त्या- ऊस जातोय म्हणजे माहित असणारच आहे की काय करायचं कोणी का पड ना तुम्ही सांगा भंडी शेगाव एकीकडे होतं हा फक्त यलमल समाजातला म्हणलं तर शंकर गिड्या निंबाणा नामचा आणि नामदेव सुरवशा ही गाव म्हणायचा तुम्हाला अन्नाला तू म्हणत होती हा. सुधाकर मालकाला हा. ह्याच्यावर शान टाकत तुझी सुधाकर मालकाच्या बोर्डावर हा म्हातारं पोरांना खायला देऊन धोत होतं आणि तुम्हाला अन्नाला भूत दिलं नाही सुधाकर मालकाला आमदार केला हा असं आता राहिले का राजकारण म्हणजे पंचाच गाव आहे म्हणायचं हा पंथाचं गाव आहे असं आता आहे का आता नाही कशासाठी नाही आता जोपर्यंत सुधाकर मालक होता तोपर्यंत होतं हा सुधाकर मालकाच्या माघारी ती हे आहे का नाही काय नाव आहे मला माहिती नाही त्याच्या पुतण्याचं हा प्रचंड परिचारक ना हा अहो पोकत्या माणसाला तू का तुला बोलतोय पोकत्या माणसाला होय वयस्कर झालेल्या माणसाला तू कसं बोलावं हा ती सुधाकर मालक वयस्कर माणसाला तू गुढीत अवधाव बोलवत होता हा आम्हाला चांगलं कळत हा. होतं तसं नाही आता काय राहिलं हा. त्यापासून आपलं बोळ घालायचं होय म्हणायचं आणि गोष्ट सोडून द्यायची तुमच्यातला उमेदवार गावचा डावला आहे तुम्हाला काय वाटतंय? काय नाही काय आम्हाला काय वाटत नाही चुकीचं आहे का बरोबर आहे? आम्हाला चुकीचं म्हणायचंच नाही हा पहिली कशी होती गावाची मिटिंग होती हा पूर्वी हा त्या करायचं म्हणलं तर सरपंच करत होती हा. ऐकत होती लोक तसं आता काय कोण ऐक ना हा आता काय नाही आता निकी अशा आंबळ्या आहे चालू आंबळ्या आतनं वाचल्या तर झालं फुटलं सगळं असं चाललंय कशाला आपण चौकशी करायची आपली दार भर आपलं शेती भरून आपण भर आपला परपंच भर कुणाची पंचायती करायची नाही कुणाला वाईट बी म्हणायला नाही चांगलाही म्हणायला नाही. ते त्याच्या मनानं काय काय करायचं आपण शेतकरी आहे कल्याणराव काळेमध्ये मी शेतकऱ्यासाठी लई केलं मी जसं अहो, करायचं. काय शेतकऱ्यासाठी काय केलं 2 कारखाने दिले चालवायला हा चालवाय दिलं का इकला? चालवाय दिलं मग एकलाच म्हणायचं हो एक इकला आणि एक चालवाय दिलाय
अहो चालवा दिलाय म्हणजे आमची बिलं तटली ना हा. ह्याला काय करता हा त्या 250 टनाचं बिल माझं मागितलं बिल मिळलं नाही काय करायचं कोणाचा पुढारी आणि कोणाचं काय आहे असलं नसावं ते ठरल्याप्रमाणे पुढाऱ्यानं वागला तर तसा सुद्धा मालक वागत होता ते मालक करत होता काम विरोधात बासू दे नाही तर कोणाचं बासू दे पण ते कामच करत होता असा प्रचार करत होता तशी आता राहिली नाही ती माणसं कोणाला काय करायचं आता योग्य आहे ती काळे उमेदवार योग्य आहे का बागल? आपण दोघाला बी कुणाला नाव ठेवायचं नाही ते हाय म्हणायचं बाबा गप बसायचं हा. दोन्ही माझं जायचं कोणाला निवडायचं कोणाला कुणाच्या घरातला माणूस आहे मग आता मग ते त्यांनी कारखाना बुडवलं ही मग ते सांग दिनेश कवडे निवडणूक लागली जिल्हा परिषदची होय एकूण राष्ट्रवादी घड्याळ आहे कमळ आहे काळ्याचं कमळे नव्हे काय हा समाधान कमळे नव्हे बर 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 का माहिती का त्यांची का माहिती पहिल्यापासून हा वसुंधरापासून काय माहिती बर बर दादा स्वतः येतं पंचायत समिती निवडून हा वसून काय माहिती बर आपल्या गावातला उमेदवार आहे त्या पक्षांचे उमेदवार त्यामुळे तिकडे समाधान दादा काय पक्षाने उमेदवारी दिली ती योग्य वाटते का तुम्हाला? पक्षाने जी उमेदवारी दिली गावातला डावलून तुमचा परिचारकचा ते डावलला आणि रातात बदलून तिकडे दिली उमेदवारी योग्य आहे का ती? पक्षांनी दिली म्हणजे काय पक्षाने दिली म्हणजे आपण मतदान करायचं का? म्हणजे द्यायला लागतं ना पक्षाला मतदान हा पक्षाला मतदान द्यायला हा हा गावातलं काहीतरी उचल दर बी चांगला आहे यंदा चंद्रबागेला जास्त आमच्याकडे केलं पहिलं इतके दिवस चंद्रभागेचा दर कसं काय नव्हता या वर्षी दर पहिल्यापासून दर आहे बघा मागलं काढून बघा हा बिलं तटली हा पण मागलं बी काढून बघाय तुम्ही हा 150 लय फरक होता आजपर्यंत ह्याची फरक कधी पडला नाही चंद्रबागेचा बर बिल 6 महिन्यांनी गेलं लोकांचं हा पण टायमिंगला बिल गेली ना बरं. लांबली एवढीच बिल हा म्हणजे आता येणारी निवडणुकीत भाजपला मतदान करायचं करा समाधान काय असल्यामुळे करणार आहे हा समाधान काळे असल्यामुळे करायचे की काळे पार्टी असल्यामुळे करायचं? काळे पार्टी असल्यामुळे बी भाजप जे असले सत्तेवर भाजपचे ना हा म्हणजे त्यामुळे विकास कर- होतोय म्हणायचं मला. विकास वर होतोय. विकास म्हणजे भाजपचं सरकार असल्यामुळे विकास होतोय एकाच होतो हा त्याच्यावर चांगलं मतदान होईल भाजप हा हा होय